पेपरमध्ये बातमी येते, कुठला तरी एक निकाल लागलेला असतो, सगळीकडे गुलालाची उधळण चाललेली असते, मिरवणुकीचे एक वातावरण असतं आणि मग आमच्या मनात विचार येतो की येस, मला सुद्धा असंच कोणीतरी मोठं साहेब बनायचंय, मला सुद्धा माझ्या आईवडिलांचे दिवस बदलायचे आहेत, मला सुद्धा माझ्या घरची परिस्थिती बदलायची आहे आणि मला सुद्धा एक दिवस असंच गुलालाच्या रंगात रंगायचंय. आणि मग काय, आपण मनाशी निर्धार करतो आणि आपण एक वाट चालायला सुरुवात करतो. ती वाट असते MPSCची. जेव्हा तुम्ही या वाटेकडे चालायला सुरुवात करता, सगळ्यात सुरुवातीला तुमच्या समोर येत असतात मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं, मोठ्या मोठ्या मिरवणुका, सगळीकडे गुलाल आणि सगळीकडे तो जल्लोष आणि एखादा विद्यार्थी ज्याने इतका सगळा स्ट्रगल केलेला असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो अधिकारी बनतो, त्याच्यानंतर जी त्याची लाईफ चेंज झालेली असते, किंवा एकूणच त्याने त्याच्या भाषणात सांगितलेलं असतं की माझी परिस्थिती इतकी खराब होती आणि काल परवापर्यंत माझ्याकडे न पाहणारे लोक, ओळख न देणारे लोक आज माझ्याशी नातं जोडत आहेत किंवा ते कशा पद्धतीने घरी येत आहेत, आणि हे सगळं ऐकून आपण इतके हुरळून गेलेलो असतो की आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाही. आपल्या डोक्यात फक्त एकच असतं की येस, मला सुद्धा असं काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि आपण ती वाट चालायला लागतो. पण त्या वाटेत कुठे खड्डे आहेत, कुठे खाच खळगे आहेत, कुठे ती वाट काट्यांनी भरलेली आहे का, आणि कुठे ती वाट अगदी साधी सरळ आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत नाही. आणि जेव्हा पुढे जाऊन आपल्याला खरंच ठेच लागते, जेव्हा आपण अडखळतो, जेव्हा कुठेतरी आपण खड्ड्यात पडू असं आपल्याला वाटायला लागतं, तेव्हा आपण भानावर येतो. पण तोपर्यंत इतका उशीर झालेला असतो किंवा आपण त्या वाटेवरती इतके पुढे गेलेलो असतो की आपल्याला मागेही जाणं शक्य नसतं आणि पुढे चालायचं की नाही हा एक मोठा यक्ष प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतो. MPSC स्पर्धेचं विश्व, आणि लाखो मुलांच्या डोळ्यामध्ये एक नवीन स्वप्न घेऊन येणारी काहीतरी वेगळी अशी गोष्ट, किंवा कित्येक हजारो मुलांचं आयुष्य बदलवणारी गोष्ट. पण जेव्हा तुम्ही MPSC कडे येता, त्याच्यामध्ये असणारे एक भयानक वास्तव ज्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही, त्याच्या पाठीमागे कारणेही बरीच असतात, पण आज त्या वास्तवाबद्दल मी बोलणार आहे. कोणालाही डिमोटिवेट करणं हा माझा उद्देश बिलकुल नाहीये. 2023 हे वर्ष संपतंय, 2024 हे नवीन वर्ष येते, आणि या नवीन वर्षामध्ये आपली हजारो स्वप्न असतात, जी स्वप्न घेऊन आपल्याला जगायचं असतं, ज्या स्वप्नांसाठी आपल्याला धडपडायचं असतं, ज्या स्वप्नांसाठी आपल्याला लढायचं असतं. पण ज्यावेळेला आपण ही सुरुवात करणार आहोत, त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला आधीच माहिती असणं फार गरजेचं आहे. बरं, हा विषय आत्ता घेण्याचं कारण काय? कारण नवीन वर्षामध्ये जे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की मला तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाहीये, असं तुम्ही कुठेही डिमोटिवेट होऊ नये. तर एखादी गोष्ट करायची आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या रिस्क कुठल्या आहेत, आणि त्या गोष्टीच्या दिशेने किंवा त्या ध्येयाच्या दिशेने जर आपण वाटचाल सुरू करणार आहोत तर आपल्याला आधीच माहिती असायला पाहिजे, आपण आधीच सावध असलं पाहिजे, आपण आधीच जागे झालेलो असलो पाहिजे की आपल्याला पुढे जाऊन कुठल्या कुठल्या गोष्टी फेस करायच्या आहेत. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की आपल्याला पुढे जाऊन कुठल्या अडचणींचा सामना करावा लागेल, त्यावेळेला तुम्ही मेंटली तितके प्रिपेअर्ड असतात की पुढे जाऊन ज्यावेळेला खरोखर त्या अडचणी येतात, त्यावेळेला त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कम्प्लिटली रेडी असतात. भले तुम्ही 100% रेडी नसाल, पण ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असतं की हां, मला हा प्रॉब्लेम पुढे जाऊन येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मला कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने वागायला पाहिजे, किंवा त्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे. मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पेपरमध्ये परत परत येणाऱ्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अगदी हिंदी पेपर्समध्ये सुद्धा ज्या बातम्या येत आहेत आणि मराठी पेपर्समध्ये येणाऱ्या बातम्या तर तुम्ही वाचल्याच असतील. आणि जर तुम्ही पेपर वाचत नसाल तर वेगवेगळ्या टेलिग्रामवरती पाहिलं असेल, आणि जरी टेलिग्रामवरती पाहिलं नसेल तरी जे स्टुडंटचे कॅम्पेन होतात, जे हॅशटॅग किंवा जे ट्विटर वॉर होतात, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एक जो मुद्दा आहे तो म्हणजे 2021च्या PSIच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत, जे फिजिकल सुद्धा झालेलं आहे, फक्त इंटरव्ह्यू बाकी आहे, ते इंटरव्ह्यू घेण्याबद्दल. बरीच मुलं म्हणजे MPSC कडे येणाऱ्या मुलांपैकी मॅक्झिमम जर तुम्ही पाहिलं, जास्तीत जास्त टक्केवारी कुठल्या पोस्टसाठी असते, किंवा जास्तीत जास्त कुठल्या पोस्टसाठी मुलं अप्लाय करतात, किंवा कुठली पोस्ट आहे की जी मुलांना जास्तीत जास्त भुरळ पाडते, ती आहे PSIची पोस्ट. पण ज्यावेळेला तुम्ही PSI बनण्याच्या प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही चालायला लागता, त्याच्यानंतर पुढे येणारे जे काही अडथळे आहेत हे तुम्हाला कोणीही सांगत नाही. एक वर्दीची ओढ, आणि ती वर्दी किती महत्त्वाची आहे, किंवा त्या वर्दीच्या दिशेने आपल्याला धावायचंय, बेभान होऊन धावायचं, इतकंच आपल्याला माहिती असतं. पण याच्यामध्ये बऱ्याचदा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आपल्या हातातून सुटत जातात आणि ते आपल्याला कळत नाही.
तुम्ही स्वप्न पाहू नये किंवा तुम्ही त्या दिशेने जाऊ नये, हा माझा हेतू बिलकुल नाही आहे. माझा हेतू हा आहे की आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने जायचं आहे, पण सगळं उद्ध्वस्त करून नाही. आपल्याला आपलं स्वप्न जिंकायचं आहे, पण सगळं काही उद्ध्वस्त करून नाही. हजारो मार्ग आहेत ज्याने तुम्ही सगळ्या गोष्टी जपून सुद्धा तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकता, आणि त्या मार्गांबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर नक्की अडचण काय आहे किंवा नक्की प्रॉब्लेम काय आहे, किंवा जी डार्क साईड मी बोलते ती डार्क साईड कुठली आहे. 2019 मध्ये जी PSI ची परीक्षा झाली ते विद्यार्थी 2019, 2020, 2021 या 3 वर्षात त्यांना वाट पाहावी लागली, आणि 2022ला फायनली ते ट्रेनिंगसाठी गेले. म्हणजे 2019 पूर्वी 1 वर्ष तुम्ही पकडून चाला की त्यांची अभ्यासाची तयारी सुरू होती. 2018 पूर्ण वर्ष घ्या किंवा अर्ध वर्ष, 2019 आहे, देन 2020 आहे, 2021 आहे, आणि देन 2022. जवळपास 4 वर्षांचा कालावधी जरी तुम्ही म्हटलात तरी सुद्धा काही हरकत नाही. त्याच्यानंतर येते 2020ची बॅच. काही लीगल इश्यूजमध्ये ती बॅच अडकली असं आपण म्हणू शकतो, पण 2020चा पेपर झाल्यानंतर सुद्धा 2020, 2021, 2022 आणि 2023च्या नोव्हेंबर मंथपर्यंत त्या विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागली ट्रेनिंगला जाण्यासाठी. म्हणजे जो विद्यार्थी 2020ची PSI ची परीक्षा देणार होता, अर्थातच त्याने 2019 पासून तरी किमान तयारी सुरू केलेली असेल, आणि त्या विद्यार्थ्याला 2019 पासून ते 2022 पर्यंत वाट पाहावी लागते ट्रेनिंगला जाण्यासाठी. त्याच्यानंतर 2021चा पेपर, सेम सिच्युएशन. तुम्ही 19च्या बाबतीत म्हणू शकतात की कोरोनाचा पिरियड होता, त्याच्यामुळे फिजिकल टेस्ट या सगळ्या गोष्टी लांबत गेल्या, ठीक आहे. 2020च्या बाबतीतही तुम्ही म्हणाल की लीगल गोष्टीमध्ये ती एक्झाम जी आहे ती अडकली होती किंवा त्याची पुढची प्रोसेस अडकली होती, म्हणून ठीक आहे, तेही मान्य. 2021च्या बाबतीत मात्र असा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. बट 2021ची एक्झाम झाली, देन 2022, 2023 पूर्ण गेलेला आहे. मुलांची लेखी झाली, म्हणजे प्रिलियम्स झाली, मुख्य परीक्षा झाली, फिजिकल टेस्ट झाली, अजूनही इंटरव्ह्यू झालेले नाहीत. इथून पुढे इंटरव्ह्यू होणार, अँड देन ते स्टुडंट जे आहेत ते ट्रेनिंगसाठी जाणार. म्हणजे 2021च्या मुलांना ट्रेनिंगला जाण्यासाठी 2024 उजाडणार. आणि जर आता तुम्ही 2024 मध्ये असाल, 2023ची जी पूर्व परीक्षा आहे ज्यांनी दिलेली आहे, किंवा 2023ची मुख्य परीक्षा दिली, इव्हन 2022ची बॅच आहे ज्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा दिलेली आहे, आणि अजून 2022च्या मुलांचा फिजिकल व्हायचा आहे. 2024 आलेला आहे, देन 2024 मध्ये त्यांचा फिजिकल होणार, देन त्यांचा इंटरव्ह्यू होणार, आणि त्याच्यानंतर ती मुलं ट्रेनिंगला जाणार. 2023च्या मुलांनी पूर्व परीक्षा दिली आहे, मुख्य परीक्षा दिली आहे, अजून त्यांची फिजिकल टेस्ट बाकी आहे, देन त्यांचे इंटरव्ह्यू, अँड देन ते ट्रेनिंगला जाणार. म्हणजे जर तुम्ही PSI होण्याचं, वर्दी घालण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की या कम्प्लीट प्रोसेसमध्ये तुम्हाला कमीत कमी 3-4 वर्ष तरी द्यावीच लागतात. बऱ्याचदा तर ही प्रोसेस 5 वर्षापर्यंत जाते, कारण 2018च्या मुलांच्या बाबतीतही काहीसं असंच झालं होतं. सो अगदी तुम्ही पाठीमागे नाही गेला ते 2018, 19, 20, 21, 22 अँड अगेन 2023 इथंपर्यंतच्या जर तुम्ही 4-5 बॅचेसचा जर विचार केला तर येस, या प्रत्येक बॅचला या फेजमधून जावं लागलंय की त्यांच्या परीक्षेला त्यांनी सुरुवात केल्यापासून, अगदी सुरुवातीचा कालावधी जरी आपण सोडला तरी पूर्व परीक्षेपासून ट्रेनिंगला जाईपर्यंतचा जर कालावधी आपण काउंट केला तर तो कमीत कमी 3 वर्षाचा आहे. मॅक्झिमम तो 5 वर्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. मग आता हे सगळं मी जे तुम्हाला सांगते ते याच्यासाठी सांगते का की तुम्ही PSI ची पोस्ट टार्गेट ठेवू नका किंवा तुम्ही PSIच्या पोस्टची तयारी करू नका? बिलकुल नाही. हे सगळं सांगण्यापाठीमागे हेतू एकच आहे की जेव्हा तुम्ही PSI होण्याचं स्वप्न पाहून या स्पर्धा परीक्षेच्या विश्वात उतरत आहात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची मानसिक तयारी असायला पाहिजे, तुमची शारीरिक तयारी असायला पाहिजे, तुमची भावनिक तयारी असायला पाहिजे, आणि त्याही पुढे जाऊन तुमची आर्थिक तयारी सुद्धा असायला पाहिजे की आपल्याला इतक्या वर्षांसाठी या प्रोसेसमध्येच राहावं लागणार आहे जिथे आपल्याला फक्त द्यायचं आहे. म्हणजे तुमचे फिजिकल एफर्ट्स असतील तेही तुम्हाला द्यायचे आहेत, मेंटल एफर्ट्स असतील तेही द्यायचे आहेत, तुमचे इमोशनल एफर्ट्स असतील कारण तुम्ही बऱ्याचदा फॅमिलीपासून दूर राहून तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो ती इन्व्हेस्टमेंट तुमची आहेच, आणि प्लस इकॉनॉमिकल बऱ्याच गोष्टी असतात. कारण जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी सुरुवात करता पुस्तकांचा खर्च कदाचित इतका जास्त नसतो, तुम्ही लायब्ररी सोडून घरी सुद्धा अभ्यास करू शकता. पण ज्यावेळेला तुम्ही फिजिकलची तयारी सुरू करता त्यावेळेला नाही म्हटलं तरी ॲज कम्पेअर टू प्री अँड मेन्स तुम्हाला जेवढा खर्च करावा लागतो त्याच्यापेक्षा तुमचा खर्च हा थोडा का होईना पण वाढलेला असतो. कारण शूज असतील, बाकी जे काही तुमचे ग्राउंडसाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी असतील, किंवा तुमचा डाएटचा खर्च असेल,
किंवा तुम्ही जर म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज नसेल तर तुम्हाला कुठेतरी जाऊन एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यावं लागतं. या सगळ्याचा जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला करावा लागणार असतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही क्विट करावं म्हणून नाहीये, पण आत्ता काल परवा एक भैया आले, अक्षरशः रडकुंडी आले होते की आपलं वय जे आहे 28, 29, 30 कडे जाते. आता आपण अशा ठिकाणी येऊन थांबलोय की आपल्याला पाठीमागेही जाता येत नाही, कारण आपण गोष्टी मागच्या झालेल्या बदलू नाही शकत. इथून पुढे जायचं म्हटलं तरी सुद्धा प्रश्न आहे की हा आपल्याला माहिती आहे की कदाचित आपण 2024ची येणारी एक्झाम त्याचा अटेम्प्ट देऊ, त्याच्यात आपण 100% देऊ, पण अगेन पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड इंटरव्ह्यू हा फेरा आहेच. आणि त्याच्यातही मुलींच्या बाबतीत सुद्धा जे निकष चेंज झालेले आहेत त्याच्यानंतर बऱ्याच मुलींनी कंप्लेंट्स करायला सुरुवात केली. इव्हन यावेळेला तर जेवढ्या मुलींच्या जागा आहेत तेवढ्या मुली क्वालिफाय सुद्धा झालेल्या नाही आहेत ग्राउंडला 2021च्या बाबतीत. मग जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एका स्टेजला आल्यानंतर, एका वळणावरती आल्यानंतर तुम्हाला असं फील व्हायला लागतं की आता मी हे सोडू का, म्हणजे तुम्हाला धड ते सोडताही येत नाही आणि त्याच गोष्टीला धरून पुढे चालताही येत नाही. अशा वेळेला एक गिल्ट पण येतो मनात की आपण किती वर्ष घरातल्यांवरतीच ओझं बनून राहणार आहोत. मग या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला म्हणजे स्मार्टली फेस करायचं असेल की तुमचं स्वप्न आहे, हा मला बनायचंच आहे PSI आहे डोक्यात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही तुमचा 100% द्या. पण त्याच्यासोबत पुढे जाऊन जर तुम्हाला मेंटल, फिजिकल, त्याच्यानंतर जे काही इमोशनल इश्यूजना तुम्हाला फेस करावा लागणार आहे तर त्याच्या बाबतीत आधीच प्रिपेअर्ड राहा. फिजिकलच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणजे मी ऑलरेडी जे PSIची तयारी करणारे स्टुडंट होते, आपले प्रीला मेन्सला पण होते, त्यांना पण मी आधीपासून सांगितलं होतं की ॲटलिस्ट डेली अर्धा तासाचं वॉक, जॉगिंग जे काही असेल ते ॲटलिस्ट योगा किंवा थोडंफार स्ट्रेचिंग याची सवय ठेवा. कारण ज्यावेळेला तुम्ही पूर्व परीक्षेची किंवा मुख्य परीक्षेची तयारी करता, पूर्वपेक्षा मुख्यला बेसिकली जास्त, ज्यावेळेला आपण खूप जास्त एफर्ट घेत असतो, 2-2, 3-3 तास सलग एका जागेवरती बसतो, कधी कधी हा कालावधी 4, 5, 6 तास झालेला आपल्याला समजत नाही. दिवसभर कंटिन्युअसली आपण बसून असतो अँड देन तुमची बॉडी जेव्हा गिव्हअप करायला लागते, म्हणजे तुम्हाला बॅक पेन इतकं बॅड, म्हणजे इतकं वाईट पद्धतीने बॅक पेन तुम्हाला सुरू होतं. जर तुम्हाला त्याच्यातही सायटिकाचा प्रॉब्लेम झाला तर तुमचा पाय म्हणजे कमरेपासून खालीपर्यंत नर्व तुमची जर दबली गेली देन तुम्हाला चालणंही मुश्किल होतं, उठणं बसणंही मुश्किल होतं. आणि याच्यामध्ये तुम्ही परत फिजिकलची तयारी करणं तर तुम्हाला ते तुमची बॉडी रिकवर होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. देन प्लस ज्यावेळेला तुम्ही मेन्सची तयारी करत असता, जसं मी सांगितलं की एका जागी बसून तुम्ही करत असता, जास्त शरीराची हालचाल होत नाही. बऱ्याच मुलांचं वेट जे आहे ते खूप जास्त वाढतं. वेट गेन झाल्यामुळे परत वेट लॉससाठी परत तुम्हाला काही कालावधी द्यावा लागतो आणि हा जो स्ट्रगल असतो तो फार भयानक असतो. आणि याच्यामध्ये आपली मेंटल सिच्युएशन पण ही राहत नाही की आता मी कंटिन्यू करावं, आणि त्याच्यातूनही पुढे जाऊन जर तुम्हाला अपयश आलं तर मग सगळा फक्त अंधार दिसतो डोळ्यांसमोर, असं ऑप्शनच नाही दिसत की मी याच्यातून बाहेर कसं पडावं. MPSC नक्कीच तुम्हाला घडवते. जरी समजा तुम्ही अपयशी जरी झालात तरी सुद्धा ती तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून घडवत असते किंवा पुढे जाऊन तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तुमचं नाव नक्कीच करत असता. पण तो जो पिरियड असतो एका गोष्टीतून पडून म्हणजे बाहेर पडून दुसऱ्या गोष्टीत शिरण्याचा, तो फार भयानक असतो. आणि सक्सेस स्टोरीज तुम्ही सगळीकडेच पाहतात, पण कितीतरी मुलं अशी असतात जी डिप्रेशनमध्ये जातात, कितीतरी मुलं अशी असतात की ज्या या सिच्युएशनला फेस नाही करू शकत आणि ते सुसाईड अटेम्प्ट करतात. कितीतरी विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी इतका जास्त अभ्यास केला, कंटिन्युअसली पुस्तक 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 आणि तेच आठवणं, घरातल्यांशी बोलायचं नाही, सगळ्या समाजापासून दूर राहायचं, अँड देन एक्झाम देऊन आल्यानंतर मी असे लोक पाहिलेत, अशा केसेस पाहिल्यात की ज्यांना सडनली चक्कर आली म्हणून मग हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. आणि ज्यावेळेला MRI वगैरे केलं, बाकी सगळं स्कॅन वगैरे केल्यानंतर लक्षात येतं की त्यांच्या ब्रेनला इतका जास्त ताण पडलाय की मेंदूच्या नसा तुटल्यात वगैरे. त्या इतक्या सिरियस लेवलला कंडिशन्स जातात की काही लोकांना त्याच्यामध्ये स्वतःचा प्राणही गमवावा लागतो. मग जेव्हा आपण सुरुवात करतोय तेव्हा जर तुम्ही मेंटली या गोष्टीसाठी प्रिपेअर असाल की मला 4 वर्ष लागणार आहेत, 4 वर्षामध्ये माझा खर्च इतका होऊ शकतो, 4 वर्षात माझ्या लाईफमध्ये किती जास्त उलथापालथ होऊ शकते, या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही आधीच प्रिपेअर असाल तर कदाचित पुढच्या गोष्टी हँडल करणं तुम्हाला तितकंसं कठीण जात नाही. कारण तुम्हाला ज्यावेळेला ग्राउंडची पण डेट फिक्स माहिती नसते, तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे 2018-19च्या मुलांचं जर पाहिलं, 18च्या नाही 2019च्या मुलांचं पाहिलं तर त्यांचा इतका कालावधी ग्राउंडमध्ये गेला की कंटिन्युअसली प्रॅक्टिस. कितीतरी मुलांना PSIच्या ग्राउंडची तयारी करत असताना अशा इंजुरीज होतात ज्या लाईफ टाईम राहतात.
लिगामेंटचा प्रॉब्लेम होतो, कुठल्याही इंजुरीज होऊ शकतात. लॉंग जम्प आता परत मुलींसाठी पण ऍड केलेली आहे. तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला आणखी जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. या खूप सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला फक्त काय माहिती असतं, आपल्याला फक्त दिसतं काय, गुलाल आणि वर्दी दिसत असते. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युली त्याच्यामध्ये उतरतात मग तिथून परत बाहेर पडणं फार मुश्किल असतं. मग जर तुम्ही आधीच या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असाल की हा मला या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं किंवा हा माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचा एक भाग आहे, तर तुम्ही त्या दृष्टीने पूर्णपणे तयारी करू शकाल. तुम्हाला मी परत एकदा सांगते की तुम्हाला डिमोटिवेट करणं किंवा तुम्हाला या प्रवासातून तुम्ही क्विट करावं, सोडून जावं म्हणून मी सांगत नाहीये. तुम्ही आत्तापासून कुठली काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगते. एक तर घरातल्या लोकांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की हा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड इंटरव्ह्यू हा कालावधी जाणार आहे. कारण बरीच मुलं मी अशी पाहिली आहेत की समजा तुमची पूर्वपरीक्षेची डेट तुम्हाला माहिती आहे 16 जून. काय असतं ना की मुलांचं घरी सांगायचं काय असतं की 16 जूनला माझी परीक्षा आहे. ठीक आहे, मी PSI ची एक्झाम देणार आहे आणि 16 जूनला माझी एक्झाम आहे. जेव्हा तुम्ही 16 जूनची एक्झाम देऊन येता, तुमच्या घरातले तुम्हाला प्रश्न विचारायला लागतात की झालं का तुझं. ठीक आहे, मग तुमची फक्त आन्सर की आलेली असते, तीही एक्झाम देऊन आलेल्या आन्सर की ही नसते. तुम्ही एक अंदाजावरती सांगता पेपर छान गेला किंवा कुठल्या तरी क्लासची वगैरे आन्सर की पाहून सांगता. देन जेव्हा आन्सर की येते तुम्हाला ऍक्च्युअल स्कोर कळतो. मग तुम्ही तळ्यात माळ्यात होतं की होईल की नाही, होईल की नाही. तुम्ही घरातल्यांना म्हणता की येईल रिझल्ट, एवढं एवढं मेरिट लागेल अंदाज सांगितला जातोय, मी जवळपास आहे. देन मग घरातल्यांना वाटतं की झालं. कारण बऱ्याच फॅमिलीजमध्ये जनरली आई वडील जर तितके शिकलेले नसतील, त्यांना या सगळ्या गोष्टींची प्रोसेस माहिती नसते आणि आपल्याला अपेक्षा असते की त्यांना काही माहीत नसताना त्यांनी आपल्याला सपोर्ट करावा. आपण त्यांना ओपनली कधी सांगतच नाही की ही प्रोसेस अशी अशी आहे, याच्यामध्ये एवढा कालावधी जाऊ शकतो, मला आणखी एक परीक्षा द्यायची आहे. तुम्ही एकच सांगितलेलं असतं की 16 जूनला परीक्षा आहे, बस. मग आई वडिलांच्या डोक्यात काय असतं की माझ्या मुलाची, माझ्या मुलीची परीक्षा 16 जूनला होणार आहे, झालं. देन तुमच्या प्रीचा रिझल्ट येतो, तुम्ही सांगतात की अजून माझी मुख्य परीक्षा व्हायची आहे. मग ती परीक्षा झाली की मग झालं, त्या परीक्षेत ते महत्वाचे आणि मग माझी फिजिकलची टेस्ट होणार आहे. मुख्य परीक्षेचा साधारणतः 2 ते 3 महिन्यांचा कालावधी पकडून चाला. 2020च्या बाबतीत तर ते वर्स्ट होतं, म्हणजे खूप जास्त कालावधी गेला. देन तुमची मेन्स झाली. आता घरातल्यांना वाटतं की हा चला मेन्स झाली, माझा मुलगा झाला बाबा फौजदार, पण ते तितकंही सोपं नाही. परत त्याची आन्सर की आली आणि फायनल आन्सर की येऊन रिझल्ट येण्यासाठी 2-2.5 महिने तर जातातच जातात. देन परत तुम्ही मग तोपर्यंत जर तुमचा मेन्सचा स्कोर असेल बऱ्यापैकी तर ठीक, नसेल तरी पण मग एक असतं, जोपर्यंत तुम्हाला फायनल माहिती नसतं ना की कुठल्या मंथमध्ये ग्राउंड होईल. 100% मुलं कधीच 100% देऊन ग्राउंडची तयारी करत नाहीत. त्यांना असतं की हा कळतील, अंदाजित तारखा कळतील, ग्राउंड कधी होईल, अजून मग एक बॅच राहिली आहे. जसं की आता 2024ची जर तुम्ही तयारी करताय तर तुमच्या डोक्यात एक असेल ना 2021 वाले जातील, मे बी 2022 वाले, 23 वाले आहेत, मग आमच्या व्हायला तर खूप वेळ लागेल. आणि मग त्याच्यामध्ये अजून तुम्ही ग्राउंडला लाईटली घ्यायला लागतात. असं करत करत ग्राउंडची डेट येते. घरातल्यांना दिसतं की बाबा हा मुलगा मुलगी करतायत, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण हा जो कालावधी आहे याच्यात तुम्हाला 100% सपोर्ट मिळेल याचीही गॅरंटी नसते. दुसरा मुद्दा, त्याच्यातून बॅड लक जर तुम्हाला यश नाही मिळालं तर पुढे काय, हे एक मोठं प्रश्नचिन्ह असतं. स्वतःचा इन्कम सोर्स नाहीये. खूप मुलांचं, मुलींचं इतकं वय झालेलं असतं की त्याच्यानंतर लग्नासाठी अडचणी येतात. म्हणजे मी ज्या भैयाबद्दल बोलते मी, ते अक्षरशः म्हणजे ज्या वेळेला त्यांच्यासाठी स्थळं येत होती त्यावेळेला त्यांनी एकच सांगितलं की नाही, मला माझी एक्झाम द्यायची, मला नोकरीला लागायचंय. अँड देन असं झालं की झालं, म्हणजे ते त्यांनी रिजेक्ट केलं. आता त्याच्यानंतर सिलेक्शनही झालं नाही, काहीच नाही. आता पुढे काय, आता ज्या वेळेला पुढे म्हणजे मुलगी वगैरे पाहायची म्हटलं तर अर्थातच मुलीच्या घरचे विचारतात की मुलगा काय करतो, नोकरी आहे का. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा तुम्ही प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. इमोशनल होऊन फक्त मोटिवेशन घेऊन बोलणं वगैरे खूप सोपं असतं, किंवा एखादा व्हिडिओ पाहणं, एखादा शॉर्ट व्हिडिओ पाहणं आणि त्याच्यातून इन्स्पायर होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्हाला ती सिच्युएशन फेस करायची असते, तुम्ही ज्या सिच्युएशन मधून जाता ती फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच समजू शकते. बाकी कुठलीही व्यक्ती तुमच्या फिलिंग्स त्या कालावधीमध्ये समजू शकत नाही. तुम्ही फक्त बेग करत असतात, भीक मागत असतात इतरांकडे की प्लीज मला समजून घ्या, प्लीज मला थोडा वेळ द्या. पण तो थोडा वेळच कोणीच तुम्हाला द्यायला तयार नसतं. इव्हन तुमचं नशीब सुद्धा तो थोडा वेळ तुम्हाला द्यायला तयार नसतं. तो संघर्ष करण्यासाठी तुम्हाला आधीपासून तयार व्हावं लागतं. त्याच्यातही काही लोकांची परिस्थिती इतकी खराब असते की तुम्ही जर दुसऱ्यावरती डिपेंडंट असाल, दुसऱ्या व्यक्तींकडून जर तुम्ही पैसे घेत असाल, मग ते फॅमिलीकडून असेल किंवा इतरांकडून असेल, तर एका ठराविक कालावधीनंतर जर तुमचा इन्कम म्हणजे तो काही पैशाचा जो काही तुम्हाला पुरवठा होणारा असतो किंवा जो काही सपोर्ट असतो तो जर कुठे खंडित झाला तर तुम्ही लुळे पडून जातात की आता काय करायचं हे तुम्हाला कळत नाही, सैरभैर होऊन जातात. मग करायचं काय,
तुम्हाला माहिती आहे तुमच्या पूर्व परीक्षेला अजूनही 5, 5.5, 6 महिन्यांचा कालावधी आहे. बेस्ट चॉईस काय असेल की मी 4 महिने कुठला ना कुठला तरी जॉब करेन, कुठलाही पार्ट टाइम जॉब करेन किंवा कुठलंही असं काम करेन जे मला जमतंय सुद्धा आणि त्याच्यातून मला काही पैसे सुद्धा मिळतील. आणि ते पैसे जर तुम्ही सेव्ह केले 4 महिन्यांमध्ये, तुम्ही काहीतरी काम करून जर ते पैसे तुम्ही सेव्ह केले, देन एक्झाम पूर्वी पूर्व परीक्षेच्या पूर्वी 1 किंवा 2 महिने तुम्ही ते जे की तुमचं काम आहे, जो जॉब आहे, तो सोडून तुम्ही पूर्ण फोकसने अभ्यास करू शकता. याने तुम्ही मेंटली स्टेबल राहाल, इकॉनॉमिकली तुम्ही स्टेबल आहात, कारण तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत की तुम्ही तुमचा पुढचा काही दिवसांचा खर्च भागवू शकाल. आणि त्यामुळे तुम्हाला बाकी गोष्टींचं जे टेन्शन येतं आणि ज्याचा अभ्यासावरती निगेटिव्ह परिणाम होतो किंवा ज्याच्यामुळे आपला रिझल्ट येत नाही, आपल्याला वाटतं की नाही सगळं ठीक आहे, पण आपण त्या गोष्टींचा विचार करत राहतो, तो गिल्ट आपल्याला खात राहतो. सो जर तुम्ही स्वतः काहीतरी कमवलेलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची भीती राहत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की हा मग जॉब करायचं, तर मग जॉब करत करत कसं काय शक्य आहे, मी अभ्यास करू शकेन का? अरे हजारो मुलं आहेत जे पार्ट टाइम ने फुल टाइम जॉब करतात, बट स्टील त्यांचा रिझल्ट येतो. मग तुम्हाला का नाही जमणार? तुम्ही तुमची जी क्षमता आहे, तुमच्यात जी ताकद आहे ती वापरण्याआधीच तुम्ही डाऊट घेताय की हे जमेल का, असं होईल का, ते तुम्ही ऍटलिस्ट ट्राय तर करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना किंवा पहिल्यांदा आपण जेव्हा पाहतो ती, तेव्हा ती अवघडच वाटते, बट नंतर तुम्हाला ती इझी वाटायला लागते. हे जर केलं तुम्ही तर कुठेतरी स्टेबल व्हाल. घरातल्यांना जर आधीच विश्वासात घेतलं की असं असं आहे, इतक्या दिवसांचा कालावधी इथे लागू शकतो, माझी पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, जर तुम्हाला घरचा बाकी इकॉनॉमिकल किंवा फुल बाकी जर सपोर्ट असेल तर तुम्ही त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन हे सांगायला पाहिजे की पूर्व परीक्षा असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते, त्याच्यानंतर माझी ग्राउंडची परीक्षा होईल आणि मुलाखत होईल आणि मग माझा रिझल्ट येईल. म्हणजे हे जे तुम्ही स्वतःभोवती एक जाळं विणून घेता किंवा स्वतः त्याच्यात गुंतत जाताना की घरी सांगायचं, घरच्यांनाही जर माहिती नसेल तर मग ते त्यांना कोणी विचारलं की मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, घरातले खूप अभिमानाने सांगतात PSIच्या परीक्षेची तयारी करतोय किंवा करते. आणि मग 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, ते रिलेटिव्ह येऊन विचारायला लागतात. कधीही कुठेही भेटले की ते लोक विचारतात. तुमच्या आईवडिलांना, तुम्हाला तर विचारतातच, पण तुमच्या आईवडिलांनाही विचारतात. जसं तुम्हाला त्या लोकांना फेस करणं अवघड जातं, तुम्ही त्यांना टाळण्यासाठी तुम्ही तुमचं पुस्तक घेऊन बसतात किंवा तुम्ही दुसरीकडे अभ्यासाला निघून जातात, तसे तुमचे आईवडील त्यांना टाळू शकत नाहीत. आणि प्रत्येकाकडेच ही क्षमता असते असं नाही की लोक काही म्हटले तरी आम्ही विचार करणार नाही. काही लोक असतात जे लोकांच्या बोलण्याचा विचार करतात, त्याचा त्यांना त्रास होतो. आणि जर त्या ठिकाणी तुमचे आई वडील असतील आणि त्यांना जर सतत कोणीतरी असं विचारत असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे की त्यांना त्याचा त्रास होणार. आणि जर त्यांना त्याचा त्रास व्हायला लागला तर ते ऍटलिस्ट तुम्हाला विचारतील ना की अजून किती दिवस लागणार आहेत बाबा, किंवा होणार आहे की नाही तुझं, किती या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागू शकतो, तुला खात्री तर आहे ना होईल की. आणि ज्या वेळेला असं विचारलं जातं घरून, मग तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, मग तुम्हाला इरिटेशन होतं, मग तुम्हाला इतकी चिडचिड व्हायला लागते की मग तुम्ही अभ्यास नाही करत. आणि मग परत तुम्ही म्हणता की 2 दिवस या टेन्शनमुळे माझा अभ्यास नाही झाला. या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही रिअल सिच्युएशन आहे ज्याच्याबद्दल जनरली बोललं जात नाही. नॉर्मली तुम्हाला मोटिवेशन सगळीकडे मिळतं. तुम्ही एखादा छोटासा 30 सेकंडची जरी एखादी क्लिप पाहिली ना तरी तुम्हाला असं तुमचं रक्त सळसळ करायला लागेल की मी आता काय करू आणि काय नाही. पण ते 30 सेकंदासाठी जे पाहिल्यानंतर जे रक्त सळसळतं ना, ते तुम्हाला 3 वर्ष ज्यावेळेला टिकवून ठेवायचं असतं ना, ते पॉसिबल नाही होत. का? कारण मोटिवेशनल गोष्टी ऐकणं, पाहणं आणि त्याच्यानुसार जाणं हे काही कालावधीसाठी चालू शकतं. आपलं जे पोट असतं किंवा आपल्या ज्या बाकीच्या गरजा असतात त्या मोटिवेशननी पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हातपाय हलवावे लागतात आणि त्या हातपाय हलवण्यासाठी आपली आधी तयारी असावी लागते. मानसिक तयारी, भावनिक तयारी, शारीरिक तयारी, या सगळ्या गोष्टी जे मी सुरुवातीपासून सांगते ते याच्यासाठी सांगते. सो ही जी डार्क साईड आहे याच्याबद्दल जे बोललं जात नाही ते मी का सांगते. 2024 वर्ष येते, तुम्ही स्वप्न पाहत असाल, तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तरी सुद्धा या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तरी सुद्धा काळजी घ्या. कारण खूप मुलं अशी आहेत 31-30 या वयापर्यंत गेली आहेत, 33 पर्यंत गेली आहेत, आता माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, काय करावं समजत नाहीये, मग नाही झालं तर काय होणार, मी तर माझा 100% याच्यातच दिले, माझ्याकडे दुसरं कुठलं स्किल नाहीये की मी हे सोडून परत दुसरं काही करू शकेन, नवीन गोष्ट शिकणं कठीण आहे. आणि
फक्त एक परीक्षा आणि नोकरी म्हणजे लाईफ नाहीये ना. परत फॅमिली आहे, आई वडिलांच्या काही इच्छा असतात, त्यांना सांभाळायचंय किंवा त्यांना वाटतं की लग्न झालं पाहिजे, मुलाचं असेल मुलीचं असेल. मग या सगळ्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही असे अडकत जातात की बाहेर पडणं फार कठीण असतं. आणि मग ज्याला हे हँडल करता आलं त्या व्यक्ती बरोबर मॅनेज करतात, पण अगेन तो रिग्रेट घेऊन जगावं लागतं. किंवा आजूबाजूला फिरणारे लोक टोमणे मारत राहतात, अरे तू तर फौजदार होणार होतास, काय झालं. आणि मग त्यावेळेला जे परत आपण दिवसभर तोंड पाडून बसतो, घरातलं कोणी बोललं तरी त्याच्यावरती आपण तोंड टाकतो, या ज्या गोष्टी असतात, या सगळ्याची जाणीव आधीच असू द्यात. अजून सांगते मी, तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाहीये, तुम्हाला अवेअर करायचंय की तुम्हाला कुठल्या सिच्युएशन मधून जायचं आहे पुढे. त्याच्यासाठी कम्प्लिटली मेंटली प्रिपेअर्ड राहा. द्यायचं स्वतःचं 100%. असं द्या की आर या पार. ठीक आहे, म्हणजे काही झालं तरी क्रॅक करायचीच आहे एक्झाम, या हेतूने करा. पण त्याच्यासोबत म्हणजे फक्त एक डोक्यात आग घेऊन चालण्यापेक्षा थोडं डोकं शांत ठेवून पण विचार करा की कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला इथे त्रासदायक ठरू शकतात, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांची मी खरंच काळजी घेणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठले टेन्शन्स आहेत जे मी आत्ता टाळू शकतो. जसं की मी सांगितलं, जर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी थोडंफार अर्न केलं, थोडंफार कमवलं, तर तुम्हाला दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहावं लागणार. मग जर समजा तो तुमचा सोर्स बंद झाला तरी तुमचा अभ्यास सुरूच राहील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला ते प्रेशर नाही येणार किंवा बऱ्याचदा जे गिल्टी फील होतं की अरे मी दुसऱ्यावरती अवलंबून आहे, ती भावना, अपराधीपणाची भावना नाही राहणार. आणि ज्यावेळेला तुम्ही गिल्ट फ्री असता त्यावेळेला तुम्ही तुमचा 100% देऊन अभ्यास करू शकता. सो या गोष्टीसाठी प्रिपेअर राहाल. फिजिकल ऍक्टिव्हिटीज तुमच्या, जर तुम्ही आता, मला तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही म्हणजे दिवसातले 24 तास आहेत तर त्यातले अगदी 12 तास 13 तास अभ्यास नाही करत आहात. तुमचा कितीतरी वेळ एका ठिकाणी बसून मोबाईलमध्ये काही ना काहीतरी पाहण्यात जातोच. मग त्याच्यापेक्षा अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी द्या ना, कारण पुढे जाऊन तुम्हाला तेवढी मेहनत घ्यायची आहे, शारीरिक कष्ट घ्यायचे, तर तुमचं शरीर त्या गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून ज्यावेळेला तुम्ही त्या अंमलात आणता ना, त्यावेळेला तुमचे पास होण्याचे, सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार वाढतात. कारण तुम्ही PSIच्या ज्या स्ट्रगल स्टोरीज ऐकतात, ज्या सक्सेसफुल झालेल्या कॅन्डिडेटच्या स्टोरीज ऐकतात, तिथे तुम्ही प्रत्येक वेळी हे ऐकलं असेल की माझ्या घरची परिस्थिती एवढी खराब होती, मला इतका जास्त त्रास झाला, मला कुठेतरी काम करावं लागलं, कोण रोजंदारीवरती जात होतं, कोणाला म्हणजे 6-6 महिने आपण कोणाला भेटलो नाही, काही नाही, सगळ्या गोष्टी. किंवा ज्या वेळेला इतर लोक छान छान काहीतरी खात होत त्यावेळेला मी एका बिस्किटच्या पुड्यावरती राहिलो, हे सगळं तुम्ही ऐकत असाल. आणि म्हणून सांगते की या गोष्टीसाठी आधीच तयार राहा. दुसरा मुद्दा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणालाही सांगत बसू नका की तुम्ही काय करताय. ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे त्या दिवशी सगळ्यांना समजणार आहे. आणि जे लोक तुमच्यापासून दूर गेलेत किंवा जे लोक तुम्हाला ओळख देत नाहीत किंवा जे बोलत नाहीत त्यांचा विचार तर अजिबात करू नका, कारण ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार आहे त्या दिवशी ते स्वतःहून तुमच्याकडे येणार आहेत. मग हे जे असतं की आधी आपण सगळ्यांना सांगत बसतो माझं झालं झालं झालं, आणि मग ज्यावेळेला नाही होत त्यानंतर ज्यावेळेला ते लोक येऊन बोलतात मग आपल्याला त्रास होतो. सो त्याची सुरुवात आपणच कुठून तरी केलेली असते ना, तर ते आधीपासूनच या गोष्टींची काळजी घ्या. भले लोकांनी तुम्हाला निकम्मा म्हणू देत सुरुवातीला, काही प्रॉब्लेम नाही, ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी कळेल, पण आपण स्वतःहून गाजावाजा करायचा, देन आपण नाही केला आणि म्हणून लोक बोलले तर मग परत त्याचं टेन्शन घ्यायचं आणि अभ्यास करायचा नाही. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. ठीक आहे, तर या काही बेसिक गोष्टी होत्या ज्याच्याबद्दल बोलणं मला फार गरजेचं वाटलं. न्यूज पेपर्स तुम्ही पाहत असाल आणि या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो, म्हणून या गोष्टी बोलायच्या होत्या. आणि दुसरा मुद्दा जे मी सांगितलं की नंतर तुम्ही त्या ट्रॅजेडीमधून जाण्यापेक्षा किंवा त्या जे आपल्याला मेंटली एवढं हे होतं, म्हणजे इतकं लो पण फील होतं आणि कळत पण नाही की नक्की या सिच्युएशनला कसं फेस करावं. जे मी सांगितलं की अक्षरशः रडतात मुलं भेटल्यानंतर की काय करावं कळतच नाही, की रस्ते मागचेही बंद झालेत आता आणि पुढे तर जायची हिंमत नाही होते, मध्येच अडकून बसलोय. आयुष्यात काहीच सरळ म्हणजे काहीच सुरळीत होत नाहीये. म्हणजे एखाद्याचा भाऊ शेती करतोय, तो शेतीत सेटल झाला, पण मी मध्येच अडकून पडलोय आणि आता सोडून द्यायचं तर मग इतके वर्ष मेहनत घेतली त्याचं काय, सोडून देण्याची पण आपली तयारी नसते. तर त्याच्यासाठी सुरुवातीपासून या गोष्टींची काळजी घ्या आणि या गोष्टींसाठी मेंटली प्रिपेअर्ड राहा. ठीक आहे, कारण ही प्रोसेस अशीच आहे, याच्यात एवढा कालावधी जातच आहे आणि तो जाणारच. म्हणजे आता 2022चीच पहा ना, पूर्व झाली आहे, मुख्य झाली आता रिसेंटली, आता ग्राउंड माहिती नाही कधी होणार. म्हणजे 2024 तर उजाडलंच ना, 2022 पासून 23-24 2 वर्ष तर गेलीच, ट्रेनिंगला जाईपर्यंत 25 पण उजाडेल माहिती नाही. सो त्या गोष्टींसाठी तयार राहा. मग जर आपली फर्स्ट नीड ही असेल की नाही मला काही करून कुठली तरी नोकरी पाहिजे,
तर अर्निंगचा एक सोर्स पहा, ते करत करत तुम्ही कराल. आणि जे रिस्पॉन्सिबल असतात, ज्यांना जबाबदारीची जाणीव असते, ते जबाबदारी सांभाळत अभ्यास करतात, स्वतःचा 100% देतात. मग जे मी सांगते की इतरांच्या मोटिवेशनल स्टोरीज ऐकून तुम्ही मोटिवेट होता आणि करायला लागता, तर मग त्यांच्या स्ट्रगलमधून पण शिका की अरे एखादी व्यक्ती फुल टाइम जॉब करून किंवा एखादी गृहिणी पूर्ण वेळ घर सांभाळून करू शकते, तर मी का नाही करू शकत? मला कशाला मग फुल टाइम लायब्ररी पाहिजे, AC वाली लायब्ररी पाहिजे, हे सगळं मला कशाला पाहिजे? कोणी शेतात जाऊन काम करून पण PSI होते, तर मग मी का नाही होऊ शकत? येतं लक्षात? तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि परत जाता जाता सांगते, तुम्ही क्विट करावं, सोडून द्यावं, डिमोटिवेट व्हावं म्हणून मी सांगितलेलं नाहीये. ही रियालिटी आहे. फक्त त्या रियालिटीला आपल्याला सामोरं जायचंय. तर पुढे जाऊन कुठेतरी आपण खड्ड्यात पडलो आणि तिथेच अडकून पडलो आणि आपल्याला आता कळेच ना की काय व्हावं, सैरभैर होऊन गेलो, असं होऊ नये म्हणून आधीपासूनच या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवा. ठीक आहे? याबद्दलचे तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही डेफिनेटली कमेंटमध्ये शेअर करू शकता. कोणाला पटलं असेल, कोणाला पटलं नसेल, हे मी मान्य करते, कारण प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी असतात. मला जे योग्य वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी PSI होण्याचं स्वप्न पाहत असतील तर त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी याच्यासाठी त्यांच्यासोबतही तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करू शकता. आणि जर आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत किंवा जे वेगवेगळे प्रोजेक्ट मी घेऊन येते ते जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.